आपण ऐकत आहात चैत्राली लिखित मोहब्बत भाग 13वा. ह्या सिद्धी अध्यक्षा काही बरोबर वाटत नाही. सत्या सरांकडे तिचं काय काम असेल? आणि दोघंही असं काय बोलत होते की जणू ते खूप चांगले मित्र आहेत किंवा एकमेकांना चांगले ओळखतात. मित्र. आरोही अजून तिथेच अडकली होती. मित्र? पण असं कसं शक्य आहे? ती तर माझ्या माहितीनुसार लंडनला होती आणि सत्या सर महाराष्ट्रात. ती आपलं डोकं खाजवत समोरच्या स्क्रीनवर सिद्धीचं प्रोफाईल बघून आता विचार करते. मिस आरोही? तोच एक कणखर आवाज आला आणि तिने मागे वळून पाहिलं. येस सर. ती गडबड करत उठली. पण तिने पाहिलं सत्या सर तिच्याकडे न पाहता समोरच्या स्क्रीनवर पाहत होते, जिथे सत्या आणि त्या सिद्धी दोघांचे प्रोफाईल होते. मीट माय कविन लगेच. त्याने ते पाहत नकारात मान हलवली आणि तिला त्याच धारदार आवाजात सांगितलं. पाठीमागे उभा असलेला रुद्र आता काय खरं नाही या भावनेने तिला पाहत होता. कारण सत्या सर आधीच कसल्या तरी टेन्शनमध्ये होते आणि आता आरोही मॅमही त्यांचं आणि सिद्धी मॅडमचं प्रोफाईल पाहत होत्या म्हटल्यावर जाम वैतागले आहे हे बोलण्यावरूनच त्याला कळालं होतं. मी म्हणालो मला येऊन भेटा लवकर. तो परत ओरडला, कारण ती तशीच जागेवर उभ्या राहून रुद्रला पाहत होती, जो तिला खानाखुना करून तुम्ही तर आज मेलात असं सांगत होता. हो सर. तिने पटकन त्याच्याकडे पाहून म्हटलं आणि आपला पीसी बंद केला. तोही मागे रुद्रकडे पाहत परत आपल्या केबिनकडे गेला. रुद्रला त्याने असं बघितलं की तुला वेगळं सांगायची गरज नाही, जे त्यालाही समजलं होतं त्या नजरेतच. आरोही मॅम चला लवकर. सत्या जाताच आता तो आरोहीला घाई करू लागला. तशी तीही पटकन उठली आणि पुढे गेली. मे आय कम इन सर? दोघं म्हणताच त्याने फक्त एक लुक दिला, ज्यावरून त्यांना काय समजायचं ते समजलं आणि ते काहीही न बोलता आत आले. इन्स्पेक्टर रुद्र, मी तुम्हाला एक नंबर सेंड करतोय. त्याचं लोकेशन आता कुठे आहे ते चेक करा. तसंच गेल्या 8 दिवसातही आणि त्वरित मला कळवा. फास्ट. तो बोलला तसे रुद्रने श्वास सोडला, जो इतका वेळ त्याने टेन्शनमध्येच धरून ठेवला होता. काय झालं? बघत का बसला आहेस? आता जा लवकर. आणि हो, ही गोष्ट आपल्या तिघातच राहिली पाहिजे, कुणालाही कळता कामा नये. इज इट क्लिअर इन्स्पेक्टर रुद्र? त्याने त्याच्यावर नजर रोखत विचारले तसं रुद्रने फक्त मान हलवली, घाबरतच. ओके, मग जा. त्याने बाहेर जायला सांगताच इन्स्पेक्टर रुद्र निघून गेला. मिस परांजपे. आता त्याने आपली धारदार नजर तिच्यावर रोखली. तसं का माहीत नाही, पण कधीही कुणाला न घाबरणारी आपली आरोही यावेळी आतून घाबरली होती. तिने एक आवंडा गिळला, आपलं नाव त्याच्या तोंडातून ऐकून. येस सर. पण आपली भीती मनातच दाबून तिने त्याला उत्तर दिलं. हे आता काय चाललं होतं तुमचं? तो बोट करून आता तिला बोलला. जे काही चाललं आहे ना, आय डोंट केअर. फक्त एक सांगतो, दुसऱ्याच्या पर्सनल लाईफमध्ये नाक खुपसू नये. तो आवाजाची पट्टी वाढवत म्हणाला. सॉरी सर, पण मी असं काही केलं नाही आणि तसं काही करायची माझी इच्छा नाही. मुळात ते माझ्या रक्तातही नाही. आता ती थोडी त्याच्यावर चिडली होती. पण का? याचं उत्तर आता तिलाही माहीत नव्हतं. खरं तर तो कशा संदर्भात बोलत आहे हेही तिला कळालं नव्हतं. पण तो कदाचित त्याच्या आणि सिद्धीबद्दल बोलत असावा असा तिने अंदाज बांधला होता. हो का? मग तुम्ही माझे आणि सिद्धीचे प्रोफाईल एकाच वेळी का चेक करत होता? काय जाणून घ्यायचं आहे? त्याने अजूनही आपल्या आवाजाची पट्टी कमी केली नव्हती. तोच त्याची ती गुमराहवाली रिंगटोन वाजली आणि त्याने पटकन कॉल रिसीव्ह केला. चेहऱ्यावरचा घाम आता स्पष्ट दिसत होता. सापडली का ती? सगळं चेक केलंस का तू आई? तो थोडा परेशान होत बोलला. बरं रिलॅक्स, मी येतोय 10 मिनिटात.
तो फोनवर बोलताना उभा राहिला होता टेन्शनमध्ये. फोन ठेवताच त्याने आधी खुर्चीवर बसून घेतलं आणि पटकन समोरचा पाण्याचा ग्लास रिता केला. सर, काही प्रॉब्लेम? त्याचा तो घाम, फोनवरचं घाबरलेलं बोलणं आणि आता असं घाईत पाणी पिणं तिला धोक्याची घंटा वाजल्यासारखं झालं. तुम्ही तुमचं काम करा मिस परांजपे, आणि प्लीज प्लीज मी शेवटचं सांगतो. आय नो तुम्हाला या केससाठी बोलवलं आहे, पण तरीही हात जोडून रिक्वेस्ट आहे की यापासून जितकं शक्य असेल तितकं लांब राहा. आपल्या सरांना काम करताय असं दाखवा, बाकी माझ्यावर सोडा. तो तिला निर्वाणीचं बोलून घाईत निघूनही गेला. असं कसं सर? मी दिलेली कामगिरीत आत्तापर्यंत मी कधीच माघार घेतली नाही. तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते मला नाही माहीत, पण मी या केसमध्ये तुम्ही कितीही नाही म्हटला तरी माझे 100% देणार म्हणजे देणारच. ती मनात काहीतरी ठरवून आपला निर्धार करून लगेच त्याच्या मागे बाहेर पडली. इन्स्पेक्टर रुद्र, जरा काम आहे माझ्याबरोबर येता का? ती लगेच रुद्रच्या टेबलाजवळ जाऊन बसली. तसं त्याने मान हलवली आणि दोघंही चौकीच्या बाहेर पडले. इन्स्पेक्टर रुद्र, तुम्ही बाहेर काय करत आहात? तोच तिथे निघालेला सत्या परत त्या दोघांजवळ आला. त्याने एक जळजळीत कटाक्ष आरोहीवर टाकला आणि रागातच रुद्रला विचारलं. सर, मॅडमला काही पर्सनल काम होतं. त्यानेही नाईलाजाने त्याला खरं ते सांगितलं, कारण सर तोपर्यंत शांत बसणार नाही जोवर खरं त्यांना सांगत नाही. त्यामुळे कुठे त्यांचा राग ओढून घ्यायचा म्हणून त्याने सांगून टाकलं. आणि माझ्या कामाचं काय इन्स्पेक्टर? आय थिंक सिनियर मी आहे तुमचा. शिवाय माझंही ते पर्सनल काम नव्हतं, त्यामुळे ते करणं रास्त आहे आधी. तो पर्सनल या शब्दावर जोर देत म्हणाला. सर ते काम... इन्स्पेक्टर रुद्र पुढे काही बोलणार की सत्या त्याला थांबवतो. ते आधी काम पूर्ण करा इन्स्पेक्टर, आणि मी आधीच सांगितलं आहे त्याची माहिती मला येऊन द्यायची. कोणालाही कळता कामा नये या कामाबद्दल. ही साधी गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का इन्स्पेक्टर रुद्र? जॉबला या तुमच्या 6 महिने झाले आहेत आता. कधीतरी सिन्सिअर व्हा. तो सर्व राग, टेन्शन त्याच्यावर काढतो. इन्स्पेक्टर रुद्र, तुम्ही तुमचं काम करा, आपण नंतर बोलूयात. तशी आरोही हाताची घडी घालून त्याच्याकडे रागात पाहतच रुद्रला बोलते. रुद्राचं तर दोन्हीकडून मरण दिसत होतं, पण सध्या आरोहीनेच नेमतं घेतल्याने तोही निश्वास सोडत आत निघून गेला. मिस परांजपे, तीही आता आत जायला लागणार तसं सत्याने मागून हाक मारतो तशी ती पलटून त्याच्याकडे रागाने पाहायला लागते. बोला, मी ऐकत आहे. ती परत हाताची घडी घालून बोलते. मिस परांजपे, जे काही चालवलं आहे ते थांबवा. तो आता थोडं शांततेत बोलतो. काय चालवलं आहे सर मी? का उगीच माझ्या मागे लागला आहात? ती मात्र जाम तेच ऐकून उचकली होती चांगलीच. तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही की आता तुम्ही इन्स्पेक्टर रुद्रला बाहेर का बोलवलं होतं ते. उगीच मला ते सांगायला लावू नका. तोही आता थोडा चिडून. अरे वा, इथे अजून माझ्या मनातलं मी ओठांवरही माझ्या ती गोष्ट आणून दिली नाही. ती गोष्ट तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. बोलताना तिने आधी हृदयावर आणि नंतर ओठांवर बोट ठेवलं होतं, ज्यामुळे साहेब जरा विचलित झाले होते. तिचे ते मुलायम ओठ त्याच्या अंगात एक वेगळी शिरशिरी निर्माण करून गेली होती. काय माहीत आहे? बोला ना सत्या सर, कळू दे मला. ती तो आपल्याकडेच टक लावून पाहतोय अजून हे पाहून जरा जोरात व रागात मोठ्या आवाजात बोलते. हे बघा मिस्टर परांजपे मॅडम, उगीच मला तोंड वाजवू नका. हे बघा मिस परांजपे मॅडम, उगीच माझं तोंड वाजवू नका. तो तिच्या बोलण्याने भानावर आला आणि त्याला त्याचं ते महत्त्वाचं काम आठवलं. तसं तो घाईत परत निघाला. माझा पाठलाग तर मुळीच करू नका. तो परत तिच्या जवळ येऊन तिच्या कानात बोलला, ज्यामुळे तिच्या कानावर हलकासा करंट बसल्यासारखं झालं. ती जरा थबकली तिथेच. हो, पण तुम्हीही मग आपल्या चौकीतल्या बातम्या आपल्या या कानाचे त्या कानाला सांगू नका, ज्या वाऱ्यासारख्या लगेच शहरात पसरत आहेत. पण ती लगेच आपल्या त्या जादुई विश्वातून बाहेर आली
आणि जाणाऱ्या सत्याला बोलली, मी असली कामं करत नाही मॅडम. काही इल्जाम लावण्याआधी माझ्यावर 10 वेळा विचार करा. तोही आता परत तिच्यासमोर उभा राहत बोलतो, कारण आपल्यावर खोटा आरोप त्याला कदापि सहन होत नसे. नावाप्रमाणेच तोही एक सत्याचा पुतळा आहे असं स्वतःला जे तो समजत होता. हो, तुम्ही जर अशी कामं करत नाही तर या केससाठी माझं सिलेक्शन झालं आहे. ही केस माझ्या अंडर आहे. ही बातमी तुमच्या त्या खास मैत्रिणीला कशी काय समजली? तिनेही आता त्याची कॉलर जवळजवळ पकडली होती. खूप राग आला होता, कारण तो खोटं बोलत आहे असंच तिला वाटत होतं. मी नाही सांगितलं कुणाला. मला स्वतःला सकाळी सरांनी सांगितलं, तुम्हाला दिली आहे ही केस, तेव्हा मला कळालं होतं. आणि बाय द वे, हा आरोप माझ्यावर करत आहात तर कोण आहे माझी मैत्रीण जिला मी सांगितलं असा खोटा आरोप लावत आहात? मला तरी नाव कळू दे तिचं. तोही आता रागात, तुम्हाला सगळं माझ्याकडूनच वधवून घ्यायचं आहे ना सर? तर ऐका, मगाशी ती महिला समाज संस्थेच्या अध्यक्षा सिद्धी मॅडम, तुमच्या खास मैत्रिणी बाई, मला विचारत होत्या त्याबद्दलच. आणि खोटं वाटत असेल माझं बोलणं तर इन्स्पेक्टर रुद्रला जाऊन विचारा. तीही आता जरा ठसक्यातच बोलली. भयंकर तापली होती ती. वरून ऊन तापलं होतं आणि सोबत हिचं डोकंही. व्हॉट? काय म्हणाला? तो तिच्याकडे अविश्वासाने पाहत होता. सिद्धीला कसं कळालं हे मला नाही माहीत. असेल तिचं नेटवर्क जबरदस्त. तसंही आता ही केस तुमच्याकडे गेली आहे हे जगाला इथे उभे राहून तुम्ही ओरडतच सांगतच आहात की. तसं गेली असेल कुणाकडून तरी ही बातमी. पण तो लगेच सावरला. हे बघा, मी आता लास्ट सांगतोय, तुम्ही या केसमध्ये पडू नका. आणि त्या सिद्धीचं व माझं मी बघून घेईन यापुढे. हो, माझा पाठलागही करायचा नाही. त्याने परत तिला वॉर्न केलं आणि ताड ताड पाय वाजवत तो निघूनही गेला. मला तुमचा पाठलाग करायची काहीच हौस नाही सत्या सर, कारण आपलं कामच असं आहे की मी इथे बसल्या बसल्या तुम्ही कुठे आहात यावर नजर ठेवू शकते. शिवाय तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे मी तो सॉल्व्ह करणार म्हणजे करणारच. तीही आता जाणाऱ्या सत्याकडे पाहत एक गूढ हसू आणते चेहऱ्यावर आणि परत आत निघून जाते. आई, आई, तो आवाज देतच घरात शिरतो. कुठे तू? कुठे ती? आई समोर येताच तो जरा घाबरून विचारतो. पण त्या आपल्या साडीचा पदर तोंडात धरून रडत होत्या. मी काय विचारतोय, कुठे आहे ती? तो आता जरा हैराण हो आईच्या दोन्ही खांद्यांना धरत विचारतो. तशा त्या फक्त मानेनच नाही म्हणून अजून रडायला लागतात. आई, शांत हो. तिला काहीही होऊ देणार नाही मी. तुला तुझ्या मुलावर भरोसा आहे ना? आता सत्या त्यांच्या दोन्ही गालाला ओंजळीत धरून म्हणतो. हो सत्या, आता तूच काहीतरी कर आणि तिला शोधून आण. मला पूर्ण खात्री आहे की तू नक्कीच तिला आणशील. वचन दे मला तसं. त्या आपलं रडणं अचानक थांबवत बोलतात. वचन देतो आई. आपली अनुष्का काही तासातच तुझ्याजवळ असेल. तो तिला विश्वासपूर्वक हात हातात देत म्हणतो. तसं नकळत आईच्याही चेहऱ्यावर हसू फुलतं. अनुष्का, ती तीच हो, लहान मुलगी जिचं अपहरण आधी झाले होते आणि आता ती यांच्याच घरात राहत होती. त्याच्या आईला तिचा चांगलाच लळा लागला होता या 2-3 दिवसात. इन्स्पेक्टर रुद्र, तुम्ही पुन्हा अनुष्का नावाच्या मुलीला ओळखता का? इकडे आरोही रुद्रच्या टेबलाजवळ येत गंभीरतेने विचारते. अनुष्का? तो नाव ऐकून जरा सिरियस होतो. हो, मी एक नाही 4-4 अनुष्काला ओळखतो. तो आता पुढे बोलतो तशी ती त्याच्याकडे भुवया जुळवून पाहायला लागते. एक अनुष्का माझी एक्स होती. जाम आवडायची ती मला, कारण तिचं नाव आता प्रेझेंट आहे. तिचं नावही मी बदलून तेच ठेवलं आहे. आणि हो, तिसरी आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की, आपल्या वीरूची अनुष्का. तो अगदी लाजच बोलला शेवटचं बोलताना. आणि चौथी, तो पुढे बोलत होता. आरोही त्याची बकवास ऐकून कपाळावर हात ठेवते की कुठून माझी दुर्बुद्धी झाली आणि याला मी हा प्रश्न विचारला.
आरोही, मला माहीत आहे तू कोणत्या अनुष्काबद्दल बोलत आहेस. तोच मागून त्यांच्या कामठे सरांचा आवाज येतो. तसं रुद्र पटकन उभा राहतो. सर त्याच्याकडे रागात बघतात. तसं तो मान खाली घालून सॅल्यूट करतो. कम इन माय केबिन आरोही. ते तिच्याकडे पाहत आता बोलतात आणि आत निघून जातात आपल्या केबिनमध्ये. कामावर लक्ष द्या इन्स्पेक्टर रुद्र. ती त्याच्या डोक्यात टपली मारून हसत म्हणते आणि सरांच्या केबिनकडे जाते. सर तिला लगेच आत यायला सांगतात. आता बोला, काय खबर? का मला असं अचानक इथे बोलवलं आहे? ती आत येताच सर तिलाच प्रश्न करतात. सर, मी सत्या सरांच्या खिशामध्ये ती चिप टाकली होती, ज्यामुळे त्यांचे लोकेशन ट्रेस झालं आहे. ते आता आपल्या घरी आहेत आणि मला असा अंदाज आहे की ती आत येताच बोलायला लागली. अनुष्काबद्दल तू काहीतरी बोलत होतीस मगाशी. त्यांनी तिला मध्येच टोकलं. हा सर, ते मला असं कळालं आहे माझ्या खबरीकडून की सत्या सरांच्या घरातून कोणी अनुष्का नावाची मुलगी गायब आहे सकाळपासून. तिने पुढे माहिती पुरवली. अनुष्का गायब आहे? हे ऐकून त्यांना मोठा धक्का बसला. ते पटकन उठले. त्यांना थोडं गरगरल्यासारखंही झालं. सर, म्हणतच तिने पटकन त्यांना हात देऊन खुर्चीत बसवलं आणि पाणी हातात दिलं. आर यू ओके? पाणी त्यांचं पिऊन होताच तिनं तो ग्लास परत टेबलवर ठेवून विचारलं. अनुष्का, तू खरं बोलतीये? पण ते तिला उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हते. आई, कुठे होती अनुष्का? कशी अशी गायब झाली? सकाळपासून काय काय घडलं ते मला नीट सांग. इकडे आता सत्याही आपल्या आईला व्यवस्थित खुर्चीत बसवत बोलतो. अरे, ती सकाळी माझ्या नजरेसमोरच खेळत होती. पण नंतर बिल्डिंगमधल्या दोघी तिघी आल्या. त्या म्हणाल्या की आम्ही तिला घेऊन जातो. मीही हो म्हणाले. एकटं खेळून तिला बोर होत होतं म्हणून. पण अर्ध्या तासाने मी आपल्या ग्राउंडवर पाहिलं तर त्या मुलीही नव्हत्या आणि नाही आपली अनुष्का. आईने सविस्तर घटना सांगितली. कोण होत्या त्या मुली? तू ओळखत होतीस का त्यांना? तू त्यांच्या घरी गेली का शोधायला? त्याने घाईतच खूप प्रश्न त्यांना विचारले. तोही मनातून घाबरला होताच. नाही म्हटलं तरी 8-10 दिवसात तो तिच्यासाठीच घरी जात होता. त्यामुळे त्यालाही तिची सवय लागलीच होती की. क्रमशः कथा कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.